सबस्क्राईब करा कोकण दर्शन चॅनलला आणि क्लिक करा बेल आयकॉनवर, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी। शब्द
शब्द हे राम राज्याला सुरुवात करणार पण हे सकाळ म्हणतात तुम्ही राम राज्याला सुरुवात करा असताना तुझं सहाय्य मला हवंय ते सहाय्य कोणत्या अर्थानं असेल तर याच्या सैतुला नाश करून माझ्या हक्काचं रक्षण करावं त्यावेळी तुझा गरज असेल तेव्हा फक्त मला फोन करणे हा तुझा प्रभू तुझ्या समोर आहे पण वेळीचा दिवस येईल माझा प्रभू मला भेटता नाही एकदा तर माझा प्रभूची भेट होईल आज बराच विचार करतोय काही वेळ जाण्याचा विचार केला पण लोकांनी आता मात्र जाणार याचा ठिकाणी तिचा विचार संदीप दाभोळकर याकडून माझ्याकडे गोळपेठासाठी लागणारे फळ देते संदीप दाभोळकर त्याप्रमाणे किंवा प्रेक्षकांनी त्याप्रमाणे मला जबाबदार राखी मगाशी तो नवऱ्याची भूमिका केली म्हणजे आरती कलाकार पिंटू लगे यांच्याकडे गोळपेठासाठी चैतन्य पेडणेकर याच दाभोळकर पाटील चैतन्य पेडणेकर यांच्याकडून आपणही नाव देतो
नाटक शिकव. एक महान कलाकार दादा माडे यांना माझ्या कलावनाचा गौरवण्यासाठी बहुमत पारितोषिक दिले. हे पारितोषिक त्यांचा कृपाशीर्वाद आनंदाला स्वीकार करतो. तुमच्या मुखात एक शब्द ऐकतोय आणि बोलण्यास संशय वाटतोय. त्याच्या मार्ग काढले मला पाहायची होती आम्ही पडायला बाहेर म्हणून तुला दुसरं देण्याचा प्रयत्न केला. पण माझे तो येणं झाले तर माझी पसंत करावे. तुझ्या देवाचा संदेश आहे. माझ्या प्रभूचा माझ्या भाग्यवानचे संदेश भाग्यवंतोय असा काय संदेश माझ्या पुढे आयोजन बनाया तो दुष्काळ नष्ट करण्यासाठी ते अवश्य दूर करण्यासाठी तुझ्या प्रभूने शिवयाग घालवलाय. त्या शिवयागाची नारळाची मंदारोक्षाची फुलं ते मंदारोक्षाची फुलं तुला घेऊन अयोध्यामध्ये येण्याचं सांगितलं. माझ्या प्रमाणात शिवयाग घालवला आहे आणि त्याचा शिवयाग लक्ष्मी परशुराम अच्युत परब यांच्या स्मरणार्थ श्रीमान शशिकांत परब यांनी ग्रहणाचा गौरव करून बहुमूल्य पारितोषिक श्रीमान लक्ष्मी परशुराम अच्युत परब यांचे मनपूर्वक आभार मानून यांच्या आत्मा चिरशक्ती लाभो असे देवासाठी प्रार्थना करून शशिकांत परब यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार करते. त्यापुढे श्रीमान संदीप दाभोलकर यांनी माझ्या आणि श्रीराम यांची भूमिका करणारे श्रीमान उदय मोहिते या दोघांच्याही भूमिकेसाठी बहुमूल्य 100 रुपयांचा पारितोषिक आहे. संदीप दाभोलकर यांचे मनपूर्वक आभार मानून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार करते. त्यापुढे श्री निखिल दाभोलकर यांनी ग्राहकांचा गौरव करून बहुमूल्य 50 रुपयांचा पारितोषिक आहे. निखिल दाभोलकर यांच्या दात्यांचे मनपूर्वक आभार मानून दैवतेला वंदन करते. गणेशाला वंदन करून दत्तभावांकडे इथे होऊन माझ्या वारंवार असं होतं नाट्यमंडळाचं संगीत साधनांचं होतं पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार करते. समाधानी झाले. Oh,
ऐकमंडळी गजानन सांगायचं सर्वांनी Hey!
पण कुठं आलाय? इथं थांब. आता नाही म्हणा. आई यावर्षी मारतो. एवढा काढतो बघ. या सगळ्या यावर्षी असं. कुणाला सांगणार? कुणाला पुष्प तोडणार आहे का धावाचे उडालं धावत धावे उठत पुढाचे पण नाही आता विचार करायचा कसं श्रेष्ठ त्याकडून प्रश्न पुष्प तोडतोय एवढ्यात खबरदार आहे शब्द ऐकले पण नाही भावनेच्या आधी जायचं पुष्प देण्यापूर्वी माझी ओढ आहे तुमची ओढ आहे पुष्प अशी कोणती आहे ती बालब्रह्मचारी आहे मनाच्या ठिकाणी निर्णय घेऊन ते फिरत होते. बोलताना एकच तुम्ही काय म्हणाला? तुम्ही बालब्रह्मचारी बरोबर ना? मग मला सुद्धा अशा व्यक्तीशी कसं करायचं आहे? तो बालब्रह्मचारी असेल आणि ते तुम्ही आहात. बालब्रह्मचारी तुमच्या अंगे होणार आहे.
मंदार वृक्षाच्या पुष्पासाठी तुम्ही एवढा आनंद करताय आमच्यासाठी हवंय कारण माझ्या प्रमाणात शिवयाग आरंभला आहे त्या शिवयागात तेव्हा त्या पुष्पाची आहुती द्यायची म्हणजे शिवयागासाठी लागणारा ते मंदार वृक्षाचं श्वेतवर्णीय पुष्प आहुतीसाठी हवंय देईन ना हवंय चला थोडा म्हणजे पुष्पाला त्या झाली थोडा थोडा पुष्प आहे ते माझ्या हस्ताशिवाय दुसऱ्या कुणालाही हस्तही लागला असेल प्रत्यक्ष विश्वाचा विश्वविधाता परिधान असेल तर ते कधी तुटणार नव्हे तेव्हा तुम्हाला जर का ते पुष्प हवा असेल तर आम्हाला एक वचन द्यावं लागेल पुष्प मिळणार आहे पुष्प मी तुमच्या हाती सुपूर्द केल्यानंतर ते प्रभूच्या हाती तुम्ही देऊन त्यानंतर माझ्याशी विवाह करण्यासाठी तुम्ही इथे या काय मी ऐकतोय मी तर कशासाठी थांबलो असेल तर तुला दिलेला भरोसाचा शब्द पूर्ण करण्यासाठी पण आज वचन मागते मी बाल ब्रह्मचर्य आणि असं तुझं वचन होय प्रभूची इच्छा मी पाहिजे पुरवणार नाही एकच भक्त मी प्रभू रामचंद्राचा आहे पुष्प तुला वचन मिळालं असेल मला पुष्प मिळालं माझ्या प्रभू रामचंद्राला साक्ष ठेवून तुला मी वचन देतोय प्रभूला दिलेला कर्तव्य पूर्ण झालो इच्छासी लग्न केले रामदास विक्रेते आमच्या ग्रामांचा गौरवपणे बहुमूल्य माणूस असले रामदास विक्रेते आवाज म्हणून वालावता कंपनीत होतो हॉटस्टार आनंद तू तुझ्या शब्दाला चालली तू दिलेला शब्द पूर्ण केला पण माझ्या शब्दाप्रमाणे तुम्ही मला दिलेला वचन ते वचन तुम्ही विसरता कामा नये आज पर्यंत प्रभू रामचंद्राच्या कृपाशिवालानो या सगळ्या वर्षाला कुणाचा शब्द बोलला नाही तुला दिलेला भरोसाचा शब्द
पुष्प आणण्यासाठी मी गेलो आणि त्या ठिकाणी असणारे अधिकारी व्यक्ती म्हणजे रोहित या रोहितनं माझ्याजवळ प्रेमाची अर्चना केली कारण ते पुष्प जे होतो ते तिच्या हस्ताशिवाय दुसऱ्याला सुटत नव्हतं तुझ्या इच्छेसाठी तुझ्या आज्ञेसाठी मी तिच्याकडून पुष्प घेतले. पण देवा तुझ्या कृपाचे मी तिला वचन दिलंय आणि तिला वचन कोणतं घेतलं पण सगळं म्हणतं कोणतं वचन तू दिलंय एकच तिची इच्छा आहे की मी तिच्याशी लग्न करावं आणि हे शिवायचं वचन मी तुझ्या कृपेला दिलं नाही पण आज मला ब्रह्मचारीवर तुझ्या पुष्पाने त्या मंत्राचा छंद विचार करायला हवा होता की आपण ज्या ब्रह्मचारी होतासाठी आतापर्यंत शकता असं असताना वचन देण्याला काही विचार करायला देवा विचार पूर्ण केला असता पण तुला निरंतर नाही त्या सगळ्या हनुमंतानं प्रभू रामचंद्राचा एकच सपत्न म्हणून ज्या विश्वासात खातीगिरी घातली आहे त्या जिंदगीतला कणा जाऊ देणार नाही मग ज्या सगळ्या हनुमंतानं देवा माझ्या शिवयागासाठी त्या श्वेत पुष्पाच्या प्राप्तीसाठी हा विजय ब्रह्मचर्य प्रमाणाला दिलाय आणि त्या मुलीला वचन दिलं की लग्न करीन म्हणून आणि तिची इच्छा होती म्हणते घडलंय मग ज्या वेळेला केला तुझ्या ब्रह्मचर्याला करायचा याचा प्रयत्न करते त्या मुलीला जाऊन ती तुमच्या मनात प्रेरित केल्या कारणाने तुम्ही तुलायमान हो किंवा त्याला भस्मसात केला हे तुमच्या तत्वासाठी केला माझ्या भक्ताच्या महत्वाचं का तू तुझ्या भक्तासाठी करतोय त्यासाठी करतोय मग मी सुद्धा माझ्या भक्तीसाठी चाललोय
वस्तू दिला इकडे उभा आहे पण हे राघवा महादेव ज्या राघवाने तुला जो नाव केला शब्द मुखात म्हणाला मग ती मी आहे ते लिहितो तुम्ही आहे लिहितो काय म्हणणार शब्द म्हणजे तर आहे ते
गाडीमध्ये